अकोल्यामध्ये सध्या 5 दिवसांआड पाणी पुरवठा होतोय, त्यामुळे मलकापूर भागातील नागरिक आक्रमक झालेत। उबाठा नेतृत्वात पालिकेवरती घागर मोर्चा काढत पाणी देण्याची मागणी करण्यात आली। यावेळी संतप्त शिवसैनिकांनी पालिकेतील जलविभागाची तोडफोड केली। कोल्हापुरातील इचलकरंजीमध्ये पोलीस ठाण्यातच महिलांनी गोंधळ घातला। एकमेकांच्या अंगावरती धावून जाण्याचा प्रयत्न करत पोलिसांसमोरच हाणामारी केली। 2 दिवसांपूर्वी खेड बस स्थानकातील मद्यधुंद अवस्थेत हाणामारी करणाऱ्या 2 एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय। एसटी महामंडळाची प्रतिमा मलिन झाल्यामुळे त्यांना 3 महिन्यांसाठी निलंबित करण्यात आलं। नाशिकच्या सिन्नरमधील गुरेवाडी फाट्यावर दुचाकीवरनं गोमांस घेऊन जात असल्याच्या संशयावरनं एकाला मारहाण करण्यात आली। सय्यद नामक व्यक्तीला संशयिताला नागरिकांनी चोप देत पोलिसांच्या हवाली केलं। नाशिक शहरात गुन्हेगारीचं सावट गडद होत चाललंय। सातपूर परिसरात पुन्हा एकदा चर्चेत आलाय। हप्ता न दिल्यामुळे एका व्यावसायिकावरती प्राणघातक हल्ला करण्यात आला। पोलिसांकडे 15 दिवसांपूर्वी गुन्हा दाखल करून सुद्धा दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येतोय। बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यातील केस गळती प्रकरणाला आता गंभीर वळण लागलंय। केस गळतीनंतर आता नखं तुटायला सुरुवात झाली आहे। केस गळती झालेल्यांची नखं कमजोर होऊन तुटत असल्याचं समोर आलंय। एसटीमध्ये तपासणी अधिकाऱ्यांची मनमानी बघायला मिळते। कोल्हापुरातील गडहिंग्लज संकेश्वर बसमधील प्रवाशांना बस स्टँड अगोदरच 3 किलोमीटरवरती उतरवण्यात आलं, त्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे। चितळ्यांच्या बनावट बाकरवडीची पुण्यात विक्री होत असल्याचं समोर आलं। मागील 1 वर्षापासून चितळे स्वीट होम या नावानं बनावट बाकरवाडी विकली जाते। या प्रकरणी पर्सनल सेक्रेटरी म्हणून काम करणाऱ्या प्रमोद चितळे विरोधात तक्रार दाखल करण्यात आली। यवतमाळमध्ये दूध विक्रेत्याची हत्या करण्यात आली होती। हत्येच्या काही तासांच्या आतच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। अटक केलेले आरोपी मृताच्या सख्ख्या मावशीचा मुलगा आहे। म्हशीला काठी मारल्याच्या रागातनं झालेल्या वादाचा राग मनात ठेवून हत्या केल्याचा धक्कादायक खुलासा आरोपीनं केलाय। बीडच्या केज शहरामध्ये चिकन विक्रीच्या वादातनं अल्पवयीन मुलाला उचलून आपटल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला। या प्रकरणात केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे। खेडमध्ये ताडगोळे गटारात धुणं विक्रेत्याला महागात पडले। विक्रीसाठी आणलेले ताडगोळे गटारात धुतल्यामुळे झारखंडच्या व्यक्तीवर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। नागपुरातील रेड लाईट एरियामध्ये गंगा जमुना परिसरात 4 चाकी गाडीची तोडफोड करण्यात आली। कारमधील रोख रक्कम चोरट्यानं लंपास केली। या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे। चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात कोर आणि बफर भागामध्ये मुबलक व्याघ्र दर्शन होत असल्यामुळे पर्यटक सुखावलेत। यावेळी वनमजुरानं कामादरम्यान त्याची झाडावर पॅन्ट ठेवली होती। त्याचा कॉन्फ्लुएन्स या ठिकाणी होतो आहे, त्यामुळे एलिव्हेटेड मेट्रो आणि अंडरग्राऊंड मेट्रोचा कॉन्फ्लुएन्सचा हा एरिया आहे। अतिशय कठीण अशा प्रकारचं हे इंजिनिअरिंग होतं जे या ठिकाणी आज MMRDAच्या माध्यमातून जे कुमार कंपनीने केलेलं आहे। त्यामुळे तेच बघण्याकरता आणि त्याचा अनुभव घेण्याकरता आम्ही या ठिकाणी आलो होतो। आपल्याला कल्पना आहे की मुंबईमध्ये मेट्रोचं काम अत्यंत वेगाने चाललेलं आहे आणि पुढच्या वर्षीपर्यंत 150 किलोमीटर मेट्रो ही डिलिव्हर झाली पाहिजे या गतीनं आमचं काम चाललेलं आहे। मला विश्वास आहे की मुंबईकरांकरता ही मेट्रो एक नवीन लाईफलाईन म्हणून या ठिकाणी काम करेल। आज छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस से एयरपोर्ट स्टेशन तक का ये जो सेक्शन है, यहाँ पर एलिवेटेड मेट्रो और अंडरग्राउंड मेट्रो का एकत्रीकरण, एक कॉन्फ्लुएंस ऐसा तैयार किया गया है। उसका जो TBM है वो आज बाहर निकला हुआ है। एक बहुत ही मैं ऐसा मानता हूँ कि रोमांचक इस प्रकार का एक क्षण है, क्योंकि एक प्रकार का नया इंजीनियरिंग मार्वल ये मुंबई मेट्रो के माध्यम से यहाँ पर तैयार हो रहा है। MMRDA ने ये काम बहुत तेज़ी से हाथ में लिया है। जे कुमार कंपनी ये काम कर रही है और आप लोगों ने भी देखा जिस प्रकार से बहुत ही डिफ़िकल्ट कंडीशंस में इस काम को यहाँ पर पूरा किया गया है। इसके स्टेशंस भी आप देखेंगे तो भी बहुत डिफ़िकल्ट कंडीशन में वो स्टेशंस तैयार किए गए हैं। इसके कारण मुंबई को बहुत फ़ायदा मिलने वाला है। अगले साल तक 150 किलोमीटर मेट्रो बने, ऐसा हमारा प्रयास है। महाराष्ट्र में नई शिक्षा नीति को 2025 से लागू करने का नोटिफिकेशन जारी हो गया है। हिंदी को भी कंपलसरी रखा गया है 3 भाषाओं में। कैसे देखते हो क्या? देखिए, जो नई शिक्षा नीति है उसको हम पहले से लागू कर रहे हैं। ये कोई नया नोटिफिकेशन नहीं है। शिक्षा नीति में हमारा ये प्रयास है कि सबको मराठी भी आनी चाहिए और साथ साथ अपने देश की भाषा जो है वो भाषाएं भी आनी चाहिए। तो मुझे लगता है कि इस माध्यम से जो केंद्र सरकार ने विचार किया
कि हमारे देश में एक संपर्क भाषा होनी चाहिए, उस दृष्टि से ये प्रयास किया गया है। बाकी महाराष्ट्र में मराठी को कंपलसरी करना ये हमने पहले ही निर्णय लिया है। महाराष्ट्र में हर एक को मराठी सीखना ही होगा, लेकिन साथ साथ वो अंग्रेजी भी सीख पाएंगे, हिंदी भी सीख पाएंगे, और कोई उनको लैंग्वेज सीखनी है तो वो भी सीख पाएंगे। असं आहे की नवीन शिक्षा नीती ही यापूर्वीच आपण लागू केलेली आहे, त्यामुळे याच्यामध्ये कुठलेही नवीन निर्णय आपण घेत नाही आहोत। महाराष्ट्रामध्ये मराठी प्रत्येकाला आलंच पाहिजे हा आपला आग्रह आहे, आणि त्यासोबत देशामध्ये एक संपर्क सूत्र तयार करण्याकरता हिंदी एक भाषा आहे की जी संपर्क सूत्राची भाषा आहे, त्यामुळे हिंदी देखील लोकांनी शिकली पाहिजे अशा प्रकारचा यामध्ये प्रयत्न आहे। पण कोणाला इंग्लिश शिकायचं असेल तर इंग्रजी शिकता येईल, किंवा अन्य भाषाही शिकायच्या असतील तर कुठलीही भाषा शिकण्यापासून कोणालाही मनाई नाही। देवेंद्र जी कल उद्धव ठाकरे थँक्यू सर। थँक्यू सर। तर हे बोगद्याचं खोदकाम पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माध्यमांशी बोलत होते आणि MMRDAनं केलेलं हे काम, काही स्टेशन्स हे अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये निर्माण करण्यात आलेली आहेत आणि यापुढे 150 किलोमीटरपर्यंत मेट्रो मार्ग बनावेत अशी अपेक्षा आहे मुंबईमध्ये, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली आहे। आता पुन्हा बातम्या वेगवान। नाशिकच्या काठेगल्ली हिंसाचार प्रकरणी 1400 ते 1500 जणांवरती गुन्हा दाखल झालाय। आतापर्यंत 57 संशयित आरोपी निष्पन्न झालेत। 25 जणांना नाशिक पोलिसांनी अटक केली आहे। मालवणच्या राजकोटमध्ये नव्यानं उभारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या कामाला वेग आलाय। 95% जास्त काम पूर्ण झालं असून महाराष्ट्र दिनी पुतळ्याचं अनावरण केलं जाणार असल्याचं समजतंय। अमरावती विमानतळाचं उद्घाटन थाटात संपन्न झालं, मात्र उद्घाटनाच्या वेळी नामांतराचा वाद उफाळून आला। विमानतळाला पंजाबराव देशमुख यांचं नाव देण्याची मागणी असताना संत गुलाबराव महाराजांचं नाव समोर आलंय। संत शेख मोहम्मद महाराज मंदिर जीर्णोद्धारावरनं अहिल्यानगर शहरामध्ये तणावाचं वातावरण आहे। आजपासून यात्रोत्सव समितीनं बेमुदत बंदची हाक दिली आहे। नांदेडमध्ये पाणीपुरी खाल्ल्यानं विद्यार्थ्यांना विषबाधा झाली। शासकीय रुग्णालयात 31 विद्यार्थ्यांवरती उपचार सुरू आहेत। सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली। धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील कराळी गावात अन्नातनं 80 लोकांना विषबाधा झाली। जागरण गोंधळाच्या कार्यक्रमानंतर अनेकांना उलट्या आणि चक्कर येऊ लागल्यामुळे त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलंय। ठाणे जिल्ह्यातील खडवलीमध्ये खासगी वसतिगृहातील 2 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली। इतकंच नव्हे तर मुलांना बेदम मारहाण झाल्याचं देखील समोर आलंय। या मुलांना शासकीय बालगृहात ठेवण्यात आलं असून पीडित मुलींची नीलम गोरे यांनी भेट घेत आश्रमशाळांवरती कठोर कारवाईचे निर्देश दिलेत। लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या वतीनं एक दिवस गावकऱ्यांसोबत या उपक्रमांतर्गत ग्राम दरबार भरवण्यात आला। ग्रामस्थांना विविध योजनांची माहिती देत गावकऱ्यांच्या समस्यांचं निराकरण करण्यात आलं। श्री क्षेत्र चौंडी विकास आराखड्यासंदर्भातील कार्यवाही तातडीनं करण्याचे निर्देश सभापती राम शिंदेंनी दिलेत। लवकरच श्री क्षेत्र चौंडी इथे मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। राज्यात शेतकरी आत्महत्येचं सत्र सुरूच आहे। जानेवारी ते मार्च महिन्यात केवळ मराठवाड्यात 269 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली। कर्जबाजारीपणा, शेती नुकसान या कारणामुळे दिवसाला सरासरी 3 शेतकरी आत्महत्या करत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। भुसावळ नगर परिषदेच्या आस्थापना विभागामार्फत सफाई कर्मचाऱ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागतोय। त्यामुळे सफाई कामगारांनी पालिकेवरती धडक मोर्चा काढला। अनेकदा अधिकाऱ्यांना पैसे देऊन सुद्धा काम होत नसल्याचा गंभीर आरोप कामगारांनी केलाय। दौंड रेल्वे स्थानकात एका महिन्यापासून लिफ्ट बंद आहे, त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला। रुग्ण आणि ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे स्थानकावरती जाण्यासाठी नाईलाजास्तव मोठ्या दादरच्या पायऱ्या चढून जावं लागतंय। धुळे जिल्ह्यातील भूजल पातळी वर्षाकाठी खालावत चालली आहे। जिल्ह्यात 0.58 मीटरनं पाण्याची पातळी खालावली असून राज्यामध्ये सर्वात कमी धुळे तालुक्यात 0.24 मीटरनं पाणी पातळीत घट झाल्याचं समोर आलंय। संसदेत पास झालेल्या वक्फ विधेयकाविरोधात रावेरमध्ये ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाद्वारे आंदोलन करण्यात आलं। यावेळी मोठ्या संख्येनं मुस्लिम समाजातील नागरिक या आंदोलनात सहभागी झाले।
कुपोषणाचं प्रमाण कमी व्हावं, बालकांच्या मृत्यूचा दर कमी व्हावा या उद्देशानं राज्यात पोषण पंधरवडा राबवण्यात येतोय. लातूरमध्ये विविध गावातील विविध अंगणवाडीच्या माध्यमातून गरोदर मातांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. धुळे जिल्ह्यात कांद्याला अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा विक्रीपेक्षा साठवणुकीवरती अधिक भर दिलाय. शिरपूर तालुक्याच्या ग्रामीण भागात शेतकरी कांदा काढणीनंतर चाळीमध्ये कांदा साठवून ठेवतायत. यवतमाळ जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेसाठी 7,19,880 महिलांनी अर्ज केले होते. त्यापैकी 6,92,563 महिला योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत, तर 27,000 बहिणींना योजनेतनं अपात्र करण्यात आलंय. कोल्हापुरात फुटबॉल स्पर्धेदरम्यान गॅलरीत प्रेक्षकांना बक्षीस द्यायचं म्हणून बकरी आणल्यामुळे संयोजन समितीला 5,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय. चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेदरम्यानचा हा प्रकार असून कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशननं ही कारवाई केली. पुण्यात पोलीस शिपायाचा अजब प्रताप समोर आलाय. चक्क वरिष्ठांच्या खुर्चीत बसत पोलीस शिपायानं फोटोशूट केलं. कर्मचाऱ्याचा खुर्चीत बसलेला फोटो व्हायरल झाला असून प्रवीण पाडळे असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे. जालना शहरात पाईपलाईन फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलं. शहरात आधीच 15 दिवसाआड पाणीपुरवठा होत असताना लाखो लिटर पाणी वाया गेल्यामुळे दुष्काळ 13वा महिना आल्याचं म्हणावं लागतंय. वर्ध्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मागील 3 ते 3.5 महिन्यांपासून प्रलंबित आहेत. त्यामुळे सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली आहे. चिमुकल्यांच्या हस्ते चिठ्ठी काढण्यात आली. वाशिम तालुक्यातील 84 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही आरक्षण प्रक्रिया महत्त्वाची मानली जात असून त्यानंतर स्थानिक राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. जळगावच्या भुसावळमधील कुन्हे पानाचे इथे खंडेरायाचा यात्रोत्सव पार पडला. परंपरेनुसार कालिकामाता मंदिरापासून बारीवाड्यापर्यंत 12 गाड्या ओढण्यात आल्या. अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातल्या ताजुगाव शिवारात तिघांचा बुडून मृत्यू झाला. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे 2 सख्ख्या बहिणी बुडाल्या आणि त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा देखील बुडून मृत्यू झाला. शेतीच्या मशागतीचे दिवस जवळ आल्यामुळे ठिकठिकाणी बैल बाजारात बैलांची खरेदी विक्री सुरू झाली. मात्र बैल बाजारात जनावरांसाठी लागणाऱ्या सुविधा उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. गोंदिया जिल्ह्यात थकीत विद्युत बिलामुळे 69 शाळांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय. ऐन परीक्षेच्या काळात उष्णतेमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय झाली, तर जिल्ह्यातील शाळांवरती 5,80,000चं विद्युत बिल थकीत आहे. ऊसाचा गळीत हंगाम यंदा समाप्त झालेल्या या हंगामात एकूण 200 कारखाने सुरू झाले होते. त्यापैकी 199 कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत. राज्यात एकमेव पुणे जिल्ह्यातील विघ्नहर सहकारी साखर कारखाना सुरू आहे. तोही 8 दिवसात बंद होईल. दरम्यान बुधवार अखेर 80 लाख टन निव्वळ साखर उत्पादन झालं. धाराशिवमध्ये आई येडेश्वरीच्या चैत्र पौर्णिमेची यात्रा उत्साहात सुरू आहे. यात्रेच्या 4थ्या दिवशी जोरदार आतिषबाजी करण्यात आली. मनमोहक आतिषबाजीनं येडेश्वरी देवीचा मंदिर परिसर उजळून निघाला. विविध मूलभूत सुविधांच्या मागणीसाठी नागरिकांनी प्रशासनाविरोधात भजन आंदोलन केलं. ग्रामस्थांनी भक्तिमार्गाचा अवलंब करत लाक्षणिक उपोषण केलं. लोणावळा नगर परिषदेच्या वतीनं इंद्रायणी नदीपात्रात जलपर्णी काढण्याच्या कामाला सुरुवात झाली. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी पसरली होती. वारंवार तक्रार केल्यानंतर इंद्रायणीतील जलपर्णी काढायला सुरुवात करण्यात आली. वाशिम बाजार समितीत सोयाबीनच्या दरात सुधारणा झाली आहे. सोयाबीनला उच्चांकी 4,750 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. मागील वर्षभरातला हा सर्वाधिक दर आहे. सोयाबीनच्या दरात 800 रुपये प्रति क्विंटलला वाढ झाली आहे. 3,800 रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली गेलेले दर आता 4,400 ते 4,600 रुपयांपर्यंत वाढले आहेत. बहुतांश शेतकऱ्यांना किमान 5,000च्या वर दर जाण्याची अपेक्षा आहे. त्याचा परिणाम म्हणजे अजूनही शेतकऱ्यांच्या घरात सोयाबीन पडू नये. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातल्या मोड खरवड या रस्त्यावरील मोड गावाजवळ असलेल्या निजरा नदीवरील पूल धोकादायक झालाय. तब्बल 1,92,00,000 खर्चून सुद्धा पुलाच्या स्पॅममधील सळ्या पूर्णपणे बाहेर आल्या. त्यामुळे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतोय. दुर्घटनेआधी पूल दुरुस्त करावा अशी मागणी केली जाते. समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं उद्घाटन मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. इगतपुरी ते आमने या 76 किलोमीटरच्या शेवटच्या टप्प्याचं काम पूर्ण झालंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्याच्या हालचाली सुरू आहेत. पंढरीची वारी आता थेट साता समुद्रापार जाणार आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर काही वर्षात लंडनमध्ये भव्य दिव्य स्वरूपात साकारलं जाणार आहे. त्यानिमित्तानं पंढरपूर ते लंडन अशी जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय दिंडी निघालेली आहे.
गोंदियाच्या देवरी तालुक्यातील महाराष्ट्र छत्तीसगड तपासणी नाक्यावरती बर्निंग कारचा थरार बघायला मिळाला. आगीत संपूर्ण कार जळून खाक झाली. रायगडच्या कर्जतमध्ये 2 चिमुकलीवरती लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली. करण दीपक पाटील या विकृतानं स्कूल बसमध्येच मुलींवरती लैंगिक अत्याचार केल्याचं उघडकीस आलं. पोलिसांकडून नराधमाला अटक करण्यात आली आहे. वर्ध्यामध्ये कत्तलीसाठी नेणाऱ्या 53 म्हशींच्या पाडसांची सुटका करण्यात आली. हिंगणघाटच्या कलोडे चौकात सापळा रचून स्थानिक पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणी 5 आरोपींना अटक केली असून 40,65,000चा मुद्देमाल जप्त केलाय. शहापुरातील कोठारे परिसरात ब्रेक फेल झाल्यामुळे एसटी दरीत कोसळली. बसमध्ये मध्येच अडकल्यामुळे प्रवाशांचे प्राण थोडक्यात बचावले. बसमधील 6 प्रवासी किरकोळ जखमी झाले. नाशिक पुणे महामार्गावरती नांदूर शिंगोटे जवळ गोमांस घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात झाला. वाहन उलटल्यामुळे अपघात झाला. या अपघातानंतर गाडीतील गोमांस रस्त्यावरती पडला. त्यानंतर वाहन चालकानं पळ काढला. पालघर मनोर मार्गावरती वाघोबा घाटात भीषण अपघात झाला. गॅस सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकनं कारला जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील पती पत्नी जखमी झालेत. एअरबॅग उघडल्यामुळे जीवितहानी टळली. संतोष देशमुख हत्या प्रकरणात तपासासाठी एसआयटी पथकामध्ये 2 नवे कर्मचारी वाढवण्यात आलेत. कृष्णा आंधळे अद्यापही फरार असून आंधळेच्या शोधासाठी केजमधील स्थानिक कर्मचारी पथकात समाविष्ट करण्यात आलेत. बीड जिल्हा कारागृहात कैद्यामध्ये काही दिवसांपूर्वी राडा झाला होता. त्यामुळे जिल्हा कारागृहात नव्यानं 2 तुरुंग अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या. मात्र अवघ्या 8 दिवसातच कारागृह अधीक्षक पदाचा पदभार घेतलेले धनसिंग कवाळे यांची पुन्हा पैठणमध्ये बदली करण्यात आली आणि कराडला जेलमध्ये व्हीआयपी सुविधा दिल्याचा आरोप असलेल्या अधिकाऱ्यांकडे पुन्हा पदभार देण्यात आला अशी चर्चा आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणातील अहवाल जिल्हा मेडिकल बोर्डाकडून पोलिसांना पोस्टानं पाठवण्यात आलाय. त्यामुळे आज डॉक्टर घैसास यांच्यावर कारवाई होणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती केलेल्या कथित आक्षेपार्ह टिप्पणीबद्दल दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यात यावा यासाठी कुणाल कामरा यांनी दाखल केलेल्या याचिकेवरचा निकाल उच्च न्यायालयानं दिलाय. निकाल जाहीर करेपर्यंत कामराला अटक करू नये असे आदेश न्यायालयानं दिलेत. बच्चू कडूंच्या मशाल आंदोलनाची सरकारकडून दखल घेण्यात आली आहे. मंत्रालयात आज दुपारी 12 वाजता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासोबत बच्चू कडूंची बैठक झाली. उघड विरोधक चांगला पण घरातला छुपा विरोधक बरोबर नसतो. आज आमच्यात राहून आमच्या विरोधात कोण होतं हे आम्हाला समजलं. ही चांगली गोष्ट आहे असं वक्तव्य शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी केलं. जयंत पाटील यांचे बंधू माजी आमदार पंडित पाटील यांच्या भाजप प्रवेशावरती त्यांनी हे वक्तव्य केलं. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण जंक्शन आणि पुणे या स्थानकावरती प्लॅटफॉर्म तिकीट विक्री शुक्रवारी 18 एप्रिलपासून बंद करण्यात येणार आहे. ती 15 मे पर्यंत लागू असेल. उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर ही बंदी घालण्यात आली. नाशिक मुंबई लोकल रेल्वे सेवा सुरू करावी याबाबतची मागणी नाशिककरांकडून मागील काही वर्षांपासून सातत्यानं केली जाते. मात्र कसारा घाटातील बोगद्याचा अडसर असल्यामुळे ही मागणी अद्यापही पूर्ण होऊ शकली नाही. दरम्यान कसारा घाट ते मनमाड रेल्वे मार्ग अशा 140 किलोमीटर समांतर रेल्वे ट्रॅक टाकला जाणार असल्यामुळे आणि बोगद्याचा डायमीटर वाढवला जाणार असल्यामुळे नाशिक ते मुंबई लोकल सेवा लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. वेगानं विकसित होणारी आर्थिक केंद्र आणि आगामी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यामुळे सार्वजनिक वाहतुकीची वाढणारी मागणी लक्षात घेऊन सिडकोनं अतिरिक्त मेट्रो मार्ग विकसित करण्याचा निर्णय घेतला. याचाच एक भाग म्हणून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई मेट्रो मार्गाद्वारे जोडण्याची महत्त्वाकांक्षी योजना पुढच्या काळात साकारली जाणार आहे. सोन्याचे भाव सध्या गगनाला भिडले असून सोन्याचा भाव लाखाच्या घरात गेला. 1 लाख रुपयांना साधारण 2,000 रुपये कमी म्हणजेच 98,000 रुपये तोळ्यापर्यंत सोनं पोहोचलंय. लग्नसराईच्या पूर्वीच सोन्यानं आजवरचा उच्चांक गाठलाय. महागड्या औषधांना पर्याय म्हणून जनऔषधांकडे पाहिलं जातं. ही औषधं आता नागरिकांना घरपोच मिळणार आहेत. नागरिकांनी मागणी नोंदवल्यानंतर दवा इंडियाच्या ई-कॉमर्स सेवेद्वारे 60 मिनिटात ही औषधं नागरिकांपर्यंत पोहोचवली जातील. सीडीएसईओनं 35 फिक्स डोस कॉम्बिनेशन औषधांचं उत्पादन, विक्री आणि वितरणावरती बंदी घातली आहे. वेदनाशामक, पोषणासंबंधी पूरक आहार आणि मधुमेहरोधी औषधांचा यात समावेश असून याच्या बंदीबाबत सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या औषधी नियंत्रकांना निर्देश देण्यात आले. देशात सुमारे 5% लोक हृदयाच्या अनियमित ठोक्यांचा गंभीर आजार अरिथमियानं ग्रस्त आहेत. विविध वैद्यकीय अहवालांनुसार यातील 11% पुरुष आणि 9% महिलांचा मृत्यू या आजारामुळे होतो.
त्यावरती जयपूरमध्ये इन्साइट एक्स या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं उत्तम उपचार करणं शक्य होत आहे. कोणत्याही रेडिएशन शिवाय हृदयाचं 3D मॅपिंग केलं जात आहे. ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून अवैधरित्या बेटिंग करत हजारो कोटी रुपयांचा घोटाळा करणाऱ्या महादेव ॲप कंपनीशी संबंधित 15 ठिकाणी ईडीनं छापेमारी केली. मुंबई, दिल्ली, चंदीगड, अहमदाबाद, इंदूर, जयपूर, चेन्नई आणि ओडिशामध्ये ही छापेमारी करण्यात आली. आणखी अशा सुपरफास्ट बातम्या बघायच्या एका छोट्याशा ब्रेकनंतर. प्रायोजक जिओ